पळी तेल टाकते ना आता. हे काय 4 पळी तेल, जिरं 1 चम्मच, हिंग, लसूण पाकळ्या. लसूण किती आहे आई? ठेचलेले आहेत का? नाही, याला तसंच चालते. किती येते? 5 4-5 पाकळ्या. हे लसूण, हे लसूण का हे टाकलं मम्मी? जिरं म्हणजे कडधान्य आणि डाळी, त्याला जिरं न लसूण. अच्छा, हळवस हे असतात ना भाज्या, म्हणून त्याला. हे काय मम्मी 2 कांदे ना, हे कांदे, मोठे वाले आहेत का? आता हे टाकते हे याच्यात. हे काय केले आई? हे मटकीचं धुवून आणि निवडली आणि टाकायची. म्हणजे ते त्याचे चाडे बिडे काय ते काढले. हे मटकीमध्ये खूप असतात ना चाडे मम्मी? नवीन असलं तर चाडे जास्त निघतात, जुनी असेल तर नाही. हे मोड आलेली आहे ना ही मटकी आई? मटकी. हा. हे किती दिवस लागतात हे मोड यायला? काल मी दुपारी टाकली, संध्याकाळी उपसली आणि आता झाली ती. अच्छा, 1.5 दिवस पाण्यात ठेवली. हे बटाट्याचं काय केलंय आई? कच्चे बटाटे सोलले आणि पाण्यात टाकले. अच्छा, 2च ना बटाटे? मटकी बटाटा भाजी. हे झालंय मम्मी कांदा. हे कोमून आता काय ही मटकी टाकते. भाजी करते ना हे मटकीची. आता काय हे बटाटा टाकते. टाकलं ते. हे काय आई? हे 2 माप ना? हे प्रोटीनचं आहे ना आई? हे त्याचंच 2 माप काय? हे मटकी टाकली ना, हे भिजत आई? भिजून ती मी. हे 2 माप हे मटकीचे. मटकी टाकली भिजत टाकली. अच्छा, हे काय लाल तिखट टाकते. मिक्स मसाला आहे ना हा आपला? 1.5 चम्मच. हे काय हळद 1/2 चम्मच. हे मिक्स करते का? हे काय पाणी टाकते आता शिजायला. बस एवढं? म्हणजे ती मटकी काय हे शिजून निघेल ना? मग शिजली तर नंतर मग मीठ घालायला पाहिजे म्हणून. हे काय आई आता करते? शिजायला ठेवले. हे किती मिनिटं हाय फ्लेम मध्ये? हे किती मिनिटं हे ठेवायचं? हे 15 मिनिटं. 15 मिनिटं मम्मी हे झाले ना? हे मध्येच फास्ट केलेलं आणि मध्ये स्लो. आता काय करते? हे मीठ टाकते, खड्याचं मीठ, गरम मसाला. हे काय 2 चम्मच. कांदा खोबरं. हे काय वाटण टाकते. कांदा खोबरं, कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर. हे काय करते आई? मिक्स करते ना हे सगळं? ठेवायचं. हे काय करते आता? हे किती मिनिटं? 5 मिनिटं. मग झालं ना? लहान केलंय ना गॅस? लहान झाली आपली भाजी. झाली ना मम्मी? 10 मिनिटं हे झाले ना? पाणी पण हे वळलं स्लो गॅस मध्ये. हे बघ, ते मीठ टाकलं की काय पाणी वळते ना आई? स्लो गॅस मध्ये 10 मिनिटं हे ठेवलेले. पाणी अजिबात म्हणजे 35 मिनिटं तरी आई हे लागतात. ते लहान याच्यावर ठेवलं 5 मिनिटं, 10 मिनिटं. आता काय मम्मी हे काढते का? या भाजी सोबत मम्मी ते कच्चा कांदा काय ते चांगला लागतो ना मम्मी? आणि हे चपाती हे भाकरी आणि काय ते कच्चा कांदा हे मस्त लागतं. हे वरतून असं टाकायचं. झाली ना आई आपली ही मटकीची भाजी? उसळ ना आई? उसळ मध्ये थोडस पाणी असते. उसळ म्हणजे सुकी आणि बाकी आमटी म्हणजे ते पातळ रस.